रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण तापलेलं आहे। शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर यांच्या नावाशी जोडलेली एक ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहे। या संभाषणात ई शिवाई बस कर्मचाऱ्याला सगळ्या स्टाफ सकट जाळेन अशी धमकी दिल्याचा दावा केला जातोय। तसंच माझा आदेश म्हणजे योगेश कदमांचा आदेश असंही या संभाषणामध्ये म्हटल्याचा आरोप आहे। या कथित ऑडिओवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे दापोली तालुका प्रमुख ऋषी गुजर यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय। गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी योगेश कदम यांनी तत्काळ स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान या कथित ऑडिओची सत्यता तपासली जाते। झी 24 तास या ऑडिओची पुष्टी करत नाहीये। हॅलो, हा दादा बोला. हा बोला. पप्पू रेगर बोलतोय. बोला. जेवढ्या हा. ड्युट्या कॅन्सल बोला. अलोकेशनला केल्या आहेत हा बोला. तेवढ्या जर केल्या नाहीस, हा. मी सगळ्या गाड्या फोडीन आता रात्री बसून. मी माझ्यावर का वाईट कोण नाही. तुला दादा, कुठलं ऐका ना, प्रेशर ऐका कोणाचं? ना. कोण कोण योगेश गौरत हा मला कोण? हा मला त्यांनी माझा सांगितलं. आदेश आहे, सांग. माझा आदेश म्हणजे योगेश कदमचा आदेश, लक्षात ठेव. हा ते उपरे सुपरे आलेल्यांचा आदेश मला नाही चालत. हा मला आता त्यांनी सांगितलं की असं कर मला माझा फोन आहे, सांग योगेश गौरतला. हा. त्यांच्या ड्युट्या एक जरी कॅन्सल केलीस तू, तुला सगळ्या स्टाफ सकट तिथं जाळीन ना मी. चुकून गाड्या फोडीन, मी सगळ्या गाड्या जाळीन. एक गाडी डेपोच्या बाहेर पडणार नाही, कोण पण मोठा असू दे तिथं. मध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था काही व्हेंटिलेटरवर गेली की काय, अशा पद्धतीची कृती या क्लिपमध्ये आपण ऐकल्यानंतर आपल्याला जाणवेल. खऱ्या अर्थानं एसटी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शिंदे गटाचे शहर प्रमुख जीवे मारण्यासाठी जाळून टाकू, एसट्या फोडून टाकू, अशा पद्धतीच्या धमक्या देताना ती ऑडिओ क्लिपमध्ये आपण ऐकतोय. खरं तर या ठिकाणी त्यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा देखील उल्लेख केलाय. या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे योगेश कदम आहेत का? आणि ही ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीनं धमक्या दिल्या जात आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, जाळण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, या धमक्यांना या अशा पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी योगेश कदम राहणार आहेत का? ही जर भूमिका जर योगेश कदमांना पटली नसेल तर योगेश कदमांनी या संबंधित क्लिपच्या बाबतीत खुलासा केला पाहिजे आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं पाहिजे.